arriving at our last destination, Vashi. So what's happening guys, my name is Sanush and you're watching There is the Explorer and Gaming. तर मित्रांनो आज आपली जर्नी होणार आहे 98537 CSMT वाशी स्लो लोकल ट्रेन मध्ये. आणि आज वैसे संडे आहे, आज तारीख आहे 8. आज संडे आहे म्हणून मेगा ब्लॉक आहे. 4 झाला मेगा ब्लॉक उघडेल, त्याच्यानंतरची फर्स्ट वाशी लोकल आहे म्हणून ही थोडीशी स्पेशल जर्नी होणार आहे. आणि ती होणार आहे सिमेंस लोकल मध्ये. आणि खूप टायमानंतर मतलब 3 to 4 वीक्स नंतर अजून एक लोकल ट्रेन जर्नी आलेली आहे. तर प्लीज ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हवंय तर मला तुम्ही इंस्टावर पण फॉलो करू शकतात. इंस्टा ID ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि सेकंड चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर आता मी भेटीन थेट तुम्हाला सीधा CSMT रेल्वे स्टेशनला. मित्रांनो मी फिलहाल तर पोहोचले CSMT रेल्वे स्टेशनला. फक्त ट्रेनमध्ये थोडंसं बसलो, ही ट्रेन सुटणार थोड्याच वेळात, तेव्हा मी उतरील. पण आता मी तुम्हाला आपल्या ट्रेन थोडीशी लेट आहे, मग मी तुम्हाला थेटसुद्धा आपल्या ट्रेनचा अरायवल दाखवतो. आपली वाशी स्लो लोकल अराईव्ह झालेली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज प्लॅटफॉर्म, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो म्हणून इंटिरियर द्यायला पाहिजे. बघा इकडे हँडल्स, इकडे बोर्ड, इंडिकेटर बोर्ड, इकडे एक विंडो, लगेज स्पेस, एमर्जन्सी चेल पूल, पंख्याचे 2 बटन्स आणि आपला कोच नंबर आणि बाकी सगळं आहे. बघा इकडे बरोबर दिसतोय कोच नंबर आहे आपला 1026A. त्या साईडला लेडीज फर्स्ट क्लास, हा जेंट्स फर्स्ट क्लास. बघा मित्रांनो मी प्रमोशन नाही करत आहे, पण जे पण लोकल ट्रेन आहे ना त्यांनी सगळ्यांनी लोकल ट्रेन वर बघा हे अलग सरचा हे लागला आहे, ॲडव्हर्टाइजमेंट लागला आहे. पॅरलर विथ मुंबई लोकल ट्रेन. मला आम्ही पण मुंबई लोकल ट्रेनमध्ये आहे, ती बदलापूर साईडला जाते आणि आम्ही वाशी. तर मित्रांनो आम्ही फिलहाल तर पोचलेलो आहोत सँडस रोडच्या स्टेशनच्या आधीच्या ब्रिजमध्ये. हा ब्रिज 100पेक्षा जास्त वर्ष पुराणा आहे. खाली सेंट्रल रेल्वे, वरती हार्बर लाईन. अरायव्हिंग ॲट आवर थर्ड हॉल्ट सँडस रोड. आणि इकडं पोचायला टाईम होता 4:53चा आणि इकडं बी पोचलोय 4:56ला. म्हणजे आपली ट्रेन 3 मिनिट्स डिले आहे. तरी 4 मिनिट्स डिले आहे यासाठी.
मित्रांनो आम्ही पोचलोय आपल्या 4th हॉल्ट रे रोडला आणि इकडं आपली ट्रेन आलेली आहे 3 मिनिट्स डिले. डिपार्ट फ्रॉम रे रोड. त्याच्यानंतर मी तुम्हाला सीधा दाखवीन सिवरी एक हॉल्ट स्किप करून कॉटन ग्रीन. आणि आतापर्यंत मी 2 हॉल्ट स्किप केलेला आहे, तो आहे मस्जिद आणि डॉकयार्ड रोड. आणि मित्रांनो तुम्ही मला इंस्टावर पण फॉलो करू शकतात. मी माझा इंस्टाचा ID डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि सेकंड चॅनलचं पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. अरायविंग ॲट सिवरी. आणि इकडं पण आपली ट्रेन परत एकदा 3 मिनिट्स डिले आलेली आहे. डिपार्ट फ्रॉम सिवरी. ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवीन वडाला रोड नंतर GTB नगर त्यानंतर कुर्ला दाखवीन. कुर्ला नंतर चेंबूर नंतर सगळे हॉल्ट्स म्हणजे गोवंडी, मानखुर्द, वाशी. अरायविंग ॲट वडाला रोड. आणि खूप जास्त गर्दी आहे वडाला रोडला. इकडं ट्रेन आली म्हणून काय बघा इकडं गर्दी. फर्स्ट क्लासमध्ये पण थोडे जनरलवाले चढतील, ज्यांच्याकडे तिकीट असते ते पण. डिपार्ट फ्रॉम वडाला रोड. इकडून पण आपली ट्रेन आता 2 मिनिट्स डिले डिपार्ट केलेली आहे. एवढा ब्युटिफुल वेदर झालेला आहे. आता मित्रांनो वडाला आणि GTB नगरच्या मध्ये काय ट्रेन एकदम प्यारासा स्पीड घेते ना, थांबा तुम्हाला दाखवतो. बघा ही फिलहाल तर जो ब्रिज दिसतो ना तो तिकडनं गोरेगाव साईडवरून येतोय. हे बघा मित्रांनो आपल्या ट्रेनने ॲक्सेलरेशन घ्यायला चालू केला. आणि मित्रांनो इकडे एक समोर लोकल आली कबाब में हड्डी. बघा मित्रांनो काय प्यारासा स्पीड घेतलेला. आणि समोर 3 सर्कल रेल्वे स्टेशन. बघा मित्रांनो ब्रिज जो आता मी तुम्हाला दाखवलेला. अरायविंग ॲट GTB नगर. आणि इकडे आपली ट्रेन पोचलेली आहे 1 मिनिट डिले. 2 मिनिटाचा मेकअप केलेला आहे, 2 मिनिटं कवर. डिपार्ट फ्रॉम GTB नगर. आणि मित्रांनो खूप दिवसानंतर एक लोकल ट्रेन जर्नी आलेली आहे, तर प्लीज या ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग खूप सारे रेल फॅन फ्रेंड्स जे तुमचे असतील त्यांना सेंड करा.
अरायव्हिंग ॲट कुर्ला आणि इकडं आपली ट्रेन पोचलेली आहे 2 मिनिट्स डिले. आणि इकडं आम्ही पोचलेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 7ला. इकडे पण खूप जास्त रश होणार आहे. डिपार्ट फ्रॉम कुर्ला. आणि इकडून आपली ट्रेन 2 मिनिट्स डिले डिपार्ट झालेली आहे. अरायव्हिंग ॲट चेंबूर. इकडे समोर गोरेगाव लोकल आणि गोरेगाव लोकल 3 मिनिट्स डिले आहे. अरायव्हिंग ॲट गोवंडी. इकडे आपली ट्रेन पोचलेली आहे 2 मिनिट्स डिले. Depart from Govandi. अरायव्हिंग ॲट मानकुर्दाने. इकडे आपली ट्रेन पोचलेली आहे 1 मिनिट डिले. आणि ह्याच्यानंतर 9 मिनटं लागणार आहे आम्हाला वाशीपर्यंत, कारण की मानकुर्द आणि वाशीच्या मध्ये एक मोठी खाडी येते, त्याला क्रॉस करायला 5 मिनटं लागतात. आणि मित्रांनो, इकडे समोर आलेली आहे रेक्स नंबर 1001, 1002 फर्स्ट सिमेंट्स EMU ऑफ मुंबई आलेली आहे समोर. मी जे रेक्स पटकन बघितले. खरंच मित्रांनो, देवाची शपथ, ही फर्स्ट सिमेंट्स EMU होती. मी याचा समोरून फेस बघितला, मग मला कळलं जरा जरासा रेट्रोफिटेड EMU सारखा वाटतो. मला कळलं की फर्स्ट सिमेंट्स EMU आहे. आणि आता पटकन रेक्स पण बघितले, मग त्याच्यावर लिहिलं होतं 1001B, 1006, 1002B असं काहीतरी.
मित्रांनो, ही पण खाडी खूप म्हणजे खूप वर्ष पुराणी आहे आणि किती जास्त ब्युटिफुल दिसते बघा की असं सिनेरीमध्ये. बघा मित्रांनो, खालून बोटी जात आहे. ॲक्सेलरेशन पकडून गाडी स्पीड पकडलेली आहे आपल्या या वाशी स्लो लोकलचे. 100 kmph स्पीडमध्ये तर असेल, 100 kmph आसपास. अरायव्हिंग ॲट आवर लास्ट डेस्टिनेशन वाशी. तर मित्रांनो, मी फिलहाल तर वाशी रेल्वे स्टेशनच्या इथे उभा आहे. आपली ट्रेन गेली परत एकदा CSMTसाठी. मग या आपल्या जर्नीला करायचा एंड आणि या व्लॉगला पण. तर जर तुम्हाला जर हा व्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटेन तुम्हाला सीधा नेक्स्ट व्लॉग किंवा गेमिंग व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.